नमस्कार. मी डॉक्टर जान्हवी सप्रे-लाडे. वसंत ऋतूमध्ये येणारा सर्वात मोठा भारतीय सण म्हणजे होळी. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला संपूर्ण भारतात आपण होळीचा सण साजरा करतो. हा सण 2 दिवस साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सायंकाळी होलिका दहन केले जाते, तर दुसऱ्या दिवशी आपल्या प्रियजनांवर रंग उडवून किंवा उधळून आपण धुळवड किंवा रंगपंचमी साजरी करतो. होळी साजरी करण्यामागे एक प्राचीन ऐतिहासिक कहाणी आहे. राजा हिरण्यकश्यपू हा शूर आणि बलवान राजा होता, परंतु तितकाच तो अहंकारी राजा होता. तो देवांचा द्वेष्टा होता आणि त्याचमध्ये श्री विष्णूंचा तो परमद्वेष्टा होता. राजा हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा मात्र श्री भगवान विष्णूंचा परम निस्सीम भक्त होता आणि हिरण्यकश्यपूला हे अजिबात मान्य नव्हते. प्रल्हादाने श्री विष्णूंवरची भक्ती नष्ट करावी आणि त्याने हिरण्यकश्यपूची भक्ती करावी यासाठी त्याने हर तऱ्हेने प्रयत्न केले होते. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिच्या मदतीने, जिला अग्नीपासून भय नसण्याचा वरदान होता, त्याने प्रल्हादाला अग्नीत जाळण्याचा कट रचला. होलिकेने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीमध्ये प्रवेश केला, परंतु दुष्ट हेतूने आपल्या वरदानाचा उपयोग केल्यामुळे होलिका मात्र त्या अग्नीमध्ये भस्मसात झाली आणि श्री विष्णूंवरती परमभक्ती असलेला प्रल्हाद मात्र श्री विष्णूंच्या कृपेने त्या अग्नीपासून बचावला गेला. ज्या दिवशी होलिका अग्नीत जळून भस्मसात झाली तो दिवस होता फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा आणि याच दिवशी संपूर्ण भारतामध्ये होलिका दहन साजरी केली जाते, होळी साजरी केली जाते. वाईट वृत्तीचा नाश व्हावा, मद मत्सर द्वेष यांचा नाश व्हावा म्हणून होळी पेटवली जाते. स्त्रिया या होळीभोवती प्रदक्षिणा घालतात, होळीला हळद कुंकू अर्पण करतात, पुरणपोळी आणि नारळ देखील अर्पण करतात. चांगुलपणाचा वाईटावर आणि सत्याचा असत्यावर विजय व्हावा म्हणून होळी साजरी केली जाते. संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही होळी साजरी केली जाते. उत्तर भारतामध्ये बघितलं तर तिथली लोक व्रज, वृंदावन, गोकुळ या ठिकाणी जाऊन होळी साजरी करतात. या ठिकाणी एक विशेष प्रथा आहे, जेथे पुरुष महिलांना रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. याला लाठीमार होळी देखील म्हटलं जातं. तर महाराष्ट्रात, कोकणामध्ये याला शिमगा उत्सव असं देखील म्हटलं जातं आणि हा 7 दिवसांचा उत्सव असतो. होलिका दहन झाल्यानंतर ग्रामदेवतेला पालखीमध्ये बसवून संपूर्ण गावामध्ये ही पालखी नाचवली जाते. प्रत्येक घराघरामध्ये ही पालखी नेली जाते. ग्रामदेवता आपल्या घरात पाहुणा म्हणून येणार म्हणून घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. ग्रामदेवतेची पालखी आली की त्यानंतर ग्रामदेवतेची ओटी भरली जाते आणि पुरणपोळीचा आस्वाद घेतला जातो. अशा वेगळ्याच पद्धतीने महाराष्ट्रात होळी साजरी केली जाते. काही ठिकाणी भांग पिऊन होळी साजरी केली जाते, तर काही ठिकाणी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्न करून ही होळी साजरी केली जाते. बिहारमध्ये मालपुआ आणि तिखट पदार्थ हवा असेल तर मूगडाळ कचोरी यांनी ही होळी साजरी केली जाते. दिल्लीमध्ये गुजिया म्हणजेच करंजी किंवा थंडाई पिऊन होळी साजरी केली जाते. राजस्थानमध्ये घेवर खाल्ला जातो आणि आपल्या महाराष्ट्रात तर पुरणपोळीशिवाय होळी साजरीच केली जात नाही. म्हणतात ना, होळी रे होळी, पुरणाची पोळी. मऊ लुसलुशीत पुरणपोळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर तो साजूक तूप किंवा दूध किंवा कटाच्या आमटी बरोबर देखील घ्यावा. होळीमध्ये पुरणपोळीची इतकी मागणी वाढते की मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर संपूर्ण भारताच्या बाहेर देखील फार मोठ्या प्रमाणात पुरणपोळीची मागणी असते. म्हणजे आम्ही सप्रे फूडच जवळजवळ 40 ते 45 हजार पुरणपोळ्या या होळीच्या काळात बनवतो आणि संपूर्ण भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर देखील अनेक लोक आमच्या पुरणपोळीचा आस्वाद घेतात. तुम्हालाही जर हा आस्वाद घ्यायचा असेल तर सप्रे फूड्सला अवश्य भेट द्या. होळी हा सण बंधुभाव, प्रेम आणि एकात्मतेचा अनोखा संदेश देणारा सण आहे. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.